पूर्व मंत्री बच्चू कडू ने किसानों के जमीनी दस्तावेज यानी 7/12 को साफ करने की मांग को लेकर आज 7 जुलाई से पदयात्रा की शुरुआत की। इस पदयात्रा की खास बात यह है कि इसकी शुरुआत और समापन दोनों पुसद तालुका के गहुली गांव में किया जा रहा है, जो कि हरित क्रांति के जनक पूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईक का जन्म स्थान है। 7/12 की शुद्धता और पारदर्शिता को लेकर किसानों में लगातार नाराजगी रही है। इसी मुद्दे को लेकर पूर्व मंत्री बच्चू कडू ने आज से पदयात्रा शुरू की। इस यात्रा की शुरुआत पुसद तालुका के गहुली गांव से की गई। यहां उन्होंने हरित क्रांति के जनक व पूर्व मुख्यमंत्री वसंतराव नाईक को उनके स्मारक पर जाकर श्रद्धांजलि अर्पित की। कई कार्यकर्ता और किसान इस पदयात्रा में शामिल हुए। गहुली गांव का चुनाव प्रतीकात्मक भी है, क्योंकि यहीं से महाराष्ट्र में हरित क्रांति की नींव रखी गई थी। यवतमाळच्या या मातीतून हरित क्रांतीचा उदय झाला, रोजगार हमी योजनेचा उदय झाला, पंचायत राजचा उदय झाला आणि प्रचंड ताकद या मातीनं राज्याला देशाला दिली। तीच माती आता पाय घासून घासून मरत आहे। त्या मातीवरचा शेतकरी रोज आत्महत्या करत आहे। त्याची थोडी जाणीव, त्याचं थोडीही संवेदना सरकारमध्ये राहिलेलं दिसत नाही। जर वसंतराव असते तर सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून निवड शेतकऱ्याचा प्रश्न हाती घेऊन एक नवीन क्रांती केली असती, परंतु ते सरकारला ती बुद्धी येत नाही। पंढरपूरच्या पांडुरंगाला जाता आलं नाही, पण मी माझं भाग्य समजतोय का शेतकऱ्याचा पांडुरंग या आमच्या वसंतराव नाईकांच्या या गावी येऊन त्यांना नतमस्तक मला होता आलं, हे माझ्यासाठी भाग्याचं अत्यंत भाग्य माझ्यासाठी मी समजतो। आणि याच निमित्तानं पंजाबराव देशमुखांच्या गावातून सुरू झालेली यात्रा चिंचलगाव आमचे साहेबराव करपे यांच्या गावातून त्याचा समारोप आम्ही आता वसंतराव नाईकांच्या मूळ गावी गवळी गावी आम्ही करतो आहे। या स्मारकातच आम्ही 14 तारखेला मुक्काम करू, इथं चिंतन मंथन करू, मौन पाळू 4 वाजतापासून तर 15 तारखेच्या सकाळी 7 वाजेपर्यंत, आणि इथून आम्ही रवाना होऊ। कर्जमाफी आपली काय भूमिका आहे? 2 तारीख जिंदाबाद, 2 तारखेला गांधी जयंती आहे, त्या दिवशी आम्ही भगतसिंगगिरी करू।